इथं बाथरूमचा अर्ज असतो नाही बघा. वेंचू कुठे आहे बघा. पाऊस लागायला लागलाय शेवटी आणि आम्हाला सगळं भिजवून टाकला पावसान. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग चालू केलाय आणि आज घरी आहे. तर आज घरचं काम आहे थोडं, कारण का तर आमचा घराचा पाठचा जो पत्रा आहे तो पूर्णपणे मध्ये सडलेला आहे. गेल्या वर्षी तो हा झाला होता आणि सगळं पाणी आहे ना, पावसाचं पाणी झिरपून खाली पाऊस पडल्याच्या नंतर खाली त्या पडवीत पडतं आणि सगळं भिजून जाते पडवी. गेल्या वर्षी चेंज करायचं होतं परंतु नाही मिळालं चेंज करायला, त्यामुळे यावर्षी सगळं चेंज करायचं आहे आणि वरती कापड वगैरे टाकायला लागतं. तुम्हाला दाखवतो. सगळे पत्रे वगैरे आम्ही काढून दुसरे पत्रे बसवायचे. हे सगळं संपूर्ण पडवी मागची आमची खोलायची आहे सगळी संपूर्ण, आणि त्याच्यावरती दुसरे पत्रे बसवायचे असं ते आहे. कारण पाऊस येणार आहे आता लवकर. आता एप्रिल चालू झाला आहे आणि मे मध्ये आता कार्यक्रम सगळे चालू होतील. परत मे मध्ये एंडिंगला पाऊस सुरुवात होतो. तर सगळीकडे गावामध्ये पाऊस येणे आधीची तयारी सगळी चालू झालेली आहे गावाला. म्हणजे खोपटीत लाकडं वगैरे भरण्याची सगळी तयारी, त्याचबरोबर हे सगळं वरती छप्पर टाकण्या, छत टाकणं, या सगळ्या तयाऱ्या इकडे चालू झालेल्या आहेत गावाकडे. कारण पावसा आधीच्या, कारण पाऊस कधी येतो समजत नाही. गेल्या वर्षी मेच्या 10 तारखेला पाऊस पडायला सुरुवात झाली, 10च्या आधीच, 10 तारखेला पण नाही असं. तर त्या निमित्ताने आम्ही ते काढायचं. सगळं संपूर्ण सडलाय पत्रा बित्रा सगळा, त्यामुळे पाणी आतमध्ये येतं पावसाचं. इकडचं काढलेलं आहे अर्धा. सगळं हा सगळा आहे ना, असं होल पडले सगळे. त्याला किती भरपूर वर्ष झाली ना त्याला, त्याच्यामुळे पाऊस पाणी वर राहत नाही. सगळे पूर्ण आमची पडवी इकडे सगळी भिजून जाते खाली पाठची, त्यामुळे काढायचं आहे सगळं आता. तर आम्ही सगळे हे पत्रे वगैरे काढायचं म्हणून सगळे साफ, म्हणजे बाथरूम मधलं सगळं साहित्य आहे ना काढून ठेवलेलं आहे बाजूला, बाहेर तिकडे काढलेलं आहे. आणि इथं आमचा आरसा असतो. इथं बाथरूमचा आरसा असतो नाही बघा. वेंचू कुठे आहे बघा. आरशाच्या मागे बरोबर विंचू. इथं हा जो पट्टा दिसतोय ना, इथं असा आरसा असतो आमचा लावलेला, त्याच्या मागे विंचू आहे. बाबूराव बसलाय बघ असा. सगळं काढून ठेवलेलं आहे इकडे, सगळं ठेवलेलं होतं. शॅम्पू विंपू सगळं इकडं ते सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि इथं आरसा होता. आता त्याला मार दिया जाय या छोड दिया जाय, सोडूया आपण. छोटं पिल्लू आहे, त्याला सुपलीमध्ये भरूया आणि सोडूया. जीवनदान द्या. तो पण बिचारा प्राणीच आहे, त्याला मारून काय फायदा नाही. तो त्याचं जीवन जगत असतो, आपण आपलं जीवन जगतो. त्याला शिपणीमध्ये भरूया आणि सोडूया. सकाळ सकाळी या सीझनला काजू झाल्याच्या नंतर भैयाजी येतात आमच्याकडे. इकडे बघा भैयाजी आलेत बटर टोस्ट वगैरे घेऊन. नमस्कार भैयाजी. नमस्कार. काय बरं आहे ना. सगळे एवढे पत्रे काढलेले आहेत ते आम्ही जुने, सगळ्यात सडलेले. काका आले तिथे मदतीला, दसम काका. भंगारवाल्याला द्यायला होतील, भंगारवाल्याला. ह्याचे किती भेटणार आहेत भंगारवाला देणार आहे? ह्याचे सडलेच छापते. बल्ब कनेक्शन काढायला पाहिजे बल्बचं. मी पण आता वर चढतोय, कारण ते नट खोलायचे पत्र्याचे सगळे. बघा हे नटाचे जाम झालेले आहेत ना, हे नट सगळे जाम झालेले आहेत, ते खोलायचे आहेत आता. पत्रे सगळं खोलायचं आहे म्हटल्यावर.
वरतून बघा कसं दिसतंय खाली. खोलून घेतो हा. हे काम करशील काय मग? इकडचं खोललेलं आहे सगळं काढायचं इकडं. द्या मला पकड दे. वरचं खोलू का इकडं? 10 अकराचा पाना आणलाय, लागतो काय बघूया. मला वाटतं 13-14चा असेल तो, पण हे 10 अकराचे पाणी आहेत. नट 13-14चा असा अंदाज आहे. बघूया लागला तर चांगलंच आहे. 10 अकराचा आहे, 13-14चा नट आहे. पाना 10 अकराचा. नाही पकडणीच काढायला. स्क्रू काढले त्यात, आता पत्र उचलायचे ते एक एक. पावसाचं वातावरण पण झालंय, पाऊस येण्याची शक्यता आहे. कसं दिसतंय बघा आमचं हे सगळं बांबू परत काढणार आहे आम्ही, दुसरं नवीन टाकणार आहे. पोकळ झाले ते सगळे. हे उचलून दुसरीकडे ठेवायचं. आता हे उचलून खाली ठेवायचं आहेत आणि नंतर वरचे काढायचे आहेत, कारण सगळे उभे करता येत नाहीत आम्हाला. त्यामुळे खाली आलेलं आहे. आम्ही परत सगळं डिटेलमध्ये शूट करता येत नाही कामाच्या गडबडीत. तर आता हे इथून उचलून ते ठेवायचे आहेत, परत वर चढायचं आहे, परत ते काढायचे आहेत आणि इथे ठेवायचे आहेत परत. असं सगळं खालीवर चढावर खाली असं चालू आहे. कारण पत्रे चालू केलं काढल्याशिवाय पुढचं काही काम करता येणार नाही. सगळं पूर्ण ते भालं वगैरे सगळी खोलायला लागणार आहेत आम्हाला. आणि पावसाच्या आधी हे सगळं करायलाच लागतं, कारण यावर्षी पाणी अजिबात थांबणारच नाही. कारण 1-2 वर्ष काढलेली कशी तरी याच्यावरती गेली कागद वगैरे टाकून, पण आता कागद वगैरे ते सगळे हे होतात, उडून जातात वाऱ्याने. वादळ येतं तेव्हा मग सगळं भिजतं. म्हणून यावर्षी म्हटलं तर नवीन करूनच टाकूया पत्रा. काय करणार, नाईलाज आहे. सगळ्यांच्याच घरची परिस्थिती इकडे अशीच असते, कारण वादळ वाऱ्याच्यामुळे कौलं वगैरे उडून जातात. आणि ही दिवसभर वांद्रं केळडी असतात ना, ती वाट लावतात. नळ्यांची सुद्धा वाट लावलं नाही आहेत. ते नळ्यांवरती आता कागद टाकायला लागणार आहे काहीतरी, किचनवरती वगैरे वरती असा. हे बघा संपूर्ण सडला होता पूर्ण पत्रा. आहे कायच राहिलं नव्हतं. वरती चढायची पण बाजू नव्हती. पण गेला तर इथून खाली यायचा आहे बघा. पूर्ण सगळं सडला होता. ह्याच्यातून किती पाणी थांबून थांबणार. ते कागद ह्याच्यावरती होता पण ते काय पाणी थांबायचं नाही, झिरपून खाली यायचं. सगळ्या गंजलेला काढलेला आहे आता. कुठे ठेवायचं आहे? तुम्ही टाका पहिला. इथे ठेवायचं, नंतर भंगारवाल्याला द्यायचं ते. हा इथं उभं करा आधी. हा बरोबर आहे, थोडा क्रॉस राहू दे. पण तिथे घ्यायला जवळ पडतं ना. कसं आहे बघा इकडे. अजून इकडचं पत्र काढायचं आहे आम्हाला. अजून एवढं काढलेलं आहे. आता नाश्ता घ्यायला, जरा नाश्ता चहा नाश्ता करायचा आणि मग हे उतरवायचं खाली. एवढं राहिलेत अजून. कांदा पोहे नाश्ता आहे, कांदा पोहेचा नाश्ता. या सगळ्यांनी नाश्ता करायला. काम झालेलं आहे थोडं, आता नाश्ता करून पुन्हा कामाला सुरुवात करायची आहे. शेजारी आमच्या घरात आहेत, त्यांना पण नाश्त्याची डिश. कुठं आहे ग?
स्क्रू हे भरपूर जुने आहेत आणि त्याची थ्रेडिंग आता जाम झाली आहे स्क्रूची पूर्ण. त्यामुळे ते जुगाड केलेलं आहे आम्ही. रॉकेल चढायचं याच्यावरती थोडा वेळ आणि नंतर मग त्यांना खोलायचे. त्याच्यामुळे खोलता येत ते काहीतरी जुगाड करायला लागतं, नाही तर खोलणार नाही. त्याची शेवाळी वगैरे सगळे जाम झाले, गंजलेत ते पूर्णपणे. आम्ही नेमके आज सगळं कोसळलेलं आहे आणि पावसाचं वातावरण दिसतंय आज इकडे. हो का, ढगाळ वातावरण आहे, थोडा काळोख आहे, दिवसभरने गरम भरपूर होत आहे आणि पाऊस यांची दाट शक्यता आहे. आणि हा कोसळलेला आता विषय येणारच वाटतं. संपूर्ण पत्रा काढून झाला आहे. आता ही जी भाला आहेत, बांबू वगैरे आहेत ना, सगळे काढायचे आहेत, कारण ते सगळे सडलेत, जुने झालेत भरपूर. 4-5 वर्ष झाली या तसंच ठेवलेलं आहे त्याला. आणि आता ते पूर्ण सडल्यामुळं काढायचं आहे सगळं, पुन्हा नवीन टाकायचं. आणि पावसामुळे सगळं घाई आहे. आणि आजच पाऊस येणार वाटतं नेमका. काळोख केला नाही पावसानं सगळा. थकायला झालंय, सगळं थकायला झालंय. पत्रे काढून इथं ठेवले ते बघा. आणि मी इथं आहे वरती, शिडी लावून इथं आलोय वरती शेजाऱ्यांचे. तिथून वरतून आमचं घर कसं दिसतं बघा, इकडचं एरिया संपूर्ण. आमची वाडी मोठी आहे, तिकडे वरती घरं आहेत सगळी. आम्ही वाडीच्या मधोमध आमची घरं आहेत आणि तिकडे अर्धी खाली आहेत घरं. जे आमच्या वाडीत आले असतील त्यांना माहीत असेल. आणि सगळ्यांकडेच आता ही कागद वगैरे घरावरती टाकणं ही कामं सगळी चालू होणार आहेत. आणि पाऊस कधी लागेल काय सांगता येत नाही. आणि आमचं आता सांगतोय मगापासून सारखा, पाऊस बाबा येऊ नकोस रे, 2 दिवस थांब फक्त बस, मग आमचं काम होईल कंप्लीट. मग किती लागायचं तो लाग. सगळेच वांदी होतील पाऊस आला तर. आंबा व्यापारी पण आहेत, त्यांची पण वांदी होतील. अजून आंबे काढून झालेत नाही, जर पाऊस पडला तर रेट परत उतरेल. सगळ्यांचंच नुकसान आहे मोठं. पावसा पडू नकोस तू, मे महिन्याच्या 15 तारखेनंतर किती पडायचं तेवढा पड आरामात तुला, पण आधी नको. हे सगळे जुने बांबू वर टाकलेले, घेऊन जायचे तिकडं बाजूला काढून ठेवायचे. यातले जे चांगले असतील तेच वापरायचे, बाकी सगळे नवीन टाकायचे. इकडे असं ठेवतोय आणून जुने बांबू. इकडे ठेवायचे. दुरण कसे काळे झालेत बघा. हे सगळे पाईप वगैरे मिक्स आहे त्याच्यात, लोखंडाचे. हा लोखंडाचा पाईप आहे. 4 पाईप लोखंडाचे आहे त्याच्यात, बाकी सगळे बांबू होते. बघा पाऊस, शेवटी पाऊस आलेला आहे. थोडा थोडा थेंब थेंब दिसत असतील तुम्हाला. थेंब थेंब पाऊस पडायला लागलाय आणि आमचं काम आटपलंय आणि पाऊस आलाय. शेवटी पाऊसानं आपलं खरं केलं नाही. आलाय पाऊस. आता सगळी पडी आमची भिजवून टाकणार. असो काय, सगळं सामान आम्ही सगळं आतमध्ये शिफ्ट केलेलं आहे, त्याबद्दल काय विषय नाही. आता आलाय आणि गरम जबरदस्त होतं, हीट मारते, त्यामुळे पाऊस पण आता येणार, अजून जोरदार येऊ शकतो. थोडा थोडा वरती धरलेला दिसतोय, जास्त पण नाही आहे. जेवायला बसलेलं आहे आता. आणि काजूची भाजी आहे इकडे आपली, कोकणचा रानमेवा काजू. या सगळ्यांनी काजू खायला आणि भाकरी मस्त आहे की. जेवूया आता आपण. पाऊस लागायला लागलाय शेवटी आणि आम्हाला सगळं भिजवून टाकला पावसान. मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे आणि आता संध्याकाळ झाले आणि आज हनुमान जयंती आहे, त्या निमित्तानं चाललोय. आणि गुरुवार सुद्धा आहे, स्वामींच्या मठात चाललोय, तिथून जाणार आहे हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग होता. आम्ही आमचा पार्श्वभूमी म्हणजेच पडवी अर्थात कोसळलेली होती आणि पाऊस आला, सगळं भिजवून गेला. पावसाचा पण मुहूर्त तोच होता आणि आमचा कोसळण्याचा पण मुहूर्त तोच होता. असं निसर्गाचा खेळ, आपण त्याला काय बोलू शकत नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.